नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गगनबावडा तालुक्यात आंदोलन करण्यात आले। भर पावसात झालेल्या या आंदोलनादरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ गगनबावडा तालुक्याच्या वतीनं भर पावसात आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांचं निवेदन मंडल अधिकारी विनय बोळके यांना दिले। नीट पेपर फुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। जंतर मंतर इथं झालेल्या कथित लाठी हल्ल्याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, तसंच या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि नीट पेपर फुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली किंवा स्वतंत्र यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी करावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या। यावेळी गोकुळचे माजी संचालक बयाजी शेळके, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, सहदेव कांबळे, प्रकाश पाटील, बंकट थोडगे, विलास पाटील आणि डॉक्टर अक्षय मांडूकलीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करताना पोलिसांनीही आपली मुले शिक्षण घेत आहेत याचा विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली। दरम्यान शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, भाजपा सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय आणि भ्याड हल्ला करणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी सभापती छाया देसाई, जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, DY कारखाना संचालक महादेव पडवळ यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधिकारी भरत साळोके आणि विनायक सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। कट्टा न्यूजसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे।